बाबा तुम्ही कुठून आलात? अरे मनात आलं म्हणून वरून आलोय. आता जास्त डोकं खाजवू नकोस. मी काय सांगतोय ते ध्यान देऊन ऐक. ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ येते. अच्छा, निवडणुकीला आलात होय? अरे नाही लेका, तू निवडणुकीला उभा राहा असं तुला सांगाय आलोय. तात्या सरपंचाच्या विरोधात. काय? ए बोंबलू नकोस, माझी झोपायची वेळ झाली आहे. गुड नाईट. तुझ्यासाठी गुड मॉर्निंग. अहो बाबा, कसलं गुड मॉर्निंग. इथं माझ्या झोपेचं खोबरं करून गुल झालात. बाबा फोटो देवा, सगळं मनासारखं होऊ दे. देवा, सगळं ह्याच्या मनासारखं होऊ दे. ए मूर्खा, तुझ्याही मनासारखं होऊ दे. बोल की. बरं देवा, हा म्हणतोय तसं सगळं माझ्या मनासारखं होऊ दे. हरिओम. अरे हव्या, काय जबान आहे यार तुझी. सगळं मनासारखं घडतंय. म्हणजे आलं शिरपतीच्या मना, तिथं देवाचं काही झालं ना. देव, गावात कोणतरी नवीन पाखरू आलंय, पण मागे बघ माझी कोकिळ आहे. चल. काय गिरिजा, कशी आहेस? बरेच दिवस दिसली नाहीस तू मला. मला काय धाड भरलीये? धाडकन खाली पडल्यासारखं झालं की नाही. अशीच धडाकेबाज बोलते ती. पण आता तू बोल ना. ओ मिस्टर, नाही, मी अविनाश. असं एकटक लावून काय बघताय? नाही, सोहळ्याचा कुठला प्रकार नेसून आलाय ते बघत होतो. हे माझे नेहमीचेच कपडे आहेत. हा, मान्य आहे, पण अशा अवतारात आज गाभारात गेलात ना, तर आतल्या पुजारीची काय अवस्था होईल. आपला दिवस सांगेल. दिस इज टू मच. गिरिजा, चल आपण आज जाऊया. या माणसाला काय मॅनेजच नाहीयेत. शिर्या, समजव ना तुझ्या मित्राला. हा, अच्छा, हा हिरो तुझा मित्र दिसतोय. हो, आणि हा माझा मित्र आहे अविनाश. ते काय आहे, मी कृषी विद्यापीठाची डिग्री पास झालोय ना, म्हणून तो पेढे वाटतोय. घे पेढा घे, पेढा घे. तू पास झालास? नकोय तुला पेढा? नकोय? घे. अभि, हा. तिचं तोंड गोड कर. हा. पेढा देऊन. नको रे बाबा, आपला गोड पेढा हिला कडू लागायचा. अरे अरे, असं उगाच तिच्या वाटेला जाऊ नका. गावच्या भावी सरपंचाची मुलगी आहे ती, राधिका. राधिका? अधिका नाही सांगितलंस. मुंबईला शिकलीये. चला, मुलगी शिकली, प्रगती झाली. गिरिजा, तुझ्या हिरोला सांग त्याच्या मित्राला शाळेत टाकायला. अगं राधिका, हा अविनाश. राहू दे गिरिजा, काय अडाण्याच्या नादी लागायचं. चल आपण देवदर्शन करू. काय कशी दिली फुलं? काका, कशी दिली फुलं? 5 रुपयाला 5. 1 रुपयाला 1 मनकी. आयला चम्मच, गावच्या बागेत नवं फुल फुललेलं दिसतंय. ती होय, हम्म, ते तर जुनच फ्लावर आहे. गिरिजा, आयला तुझ्या घालू का मागलात? अरे आडा नाही हा, तुला गुलाबाच्या फुलातला आणि धोत्राच्या फुलातला फरक कळत नाही वय? ते 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 होय. हम्म, त्याचं काय ना रंगराव, आपलं बाजरीचं शेत जिथं डोलायला लागतं ना, शेजारच्या जोंधळ्याचं शेत जरी असलं ना तर लक्ष जात नाही. एवढी आवडतात तुला फुलं? फुलांचा सुगंध मन मोहून टाकतो. कोमजलेल्या फुलांपेक्षा नुकत्याच उमललेल्या फुलांचा सुगंध जीवाला येड लावतो. लूत लागलेल्या कुत्र्याला वेड लागलं ना की म्हणे गोळी घालतात. ए, कुत्र्या कोणाला म्हणतेस? तू कुत्र्याचा मालक दिसतोयस. पट्टा तरी नीट बांध कळाला. गावात नवीन दिसतेस. मी कोणाचा माणूस आहे हे तुला माहित नाही, म्हणून लय बोलतेस. आता तरी नुसतं बोलते. इथून जर फुटला नाहीस ना तर थोबाड फोडीन. फोडकी, निदान त्या निमित्ताने तरी तुझा गोरा हात अरे, माझ्या घालायला लागल. सोडा रंगा, रंगा सोड तिला. सोड. रंगा म्हणतात मला. एकदा ठरलेला हात सोडत नाही मी. हा, बरोबर आहे मॅडम. याचं एकदा का यानं मुलीचा हात धरला की राखी बांधल्याशिवाय सोडत नाही. ये गपे. बघा कसं चिडलंय बघा. अहो, गावातल्या प्रत्येक मुलीवर असंच बहिणीसारखं प्रेम करतो. तुझ्या मोयलो. घे
माझ्याकडे दे, मी बघतो. चल, ये इकडे. टाइम प्लीज. पाणी नाही. थांब थांब पलटो कुठे ये. थांब अगं बाकी ये इकडे ये. रंगराव पळा. अरे पोरा ये 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 काय रे हाताला काय झालं म्हणायचं ते राहू द्या तात्या, मला तुमच्याशी एका गोष्टीवर चर्चा करायची आहे. हे की बसून बोलूया. नाही या तुमच्या नरसळ्याला सांगा, काय केलं त्यानं गावातल्या आया बहिणींच्या अब्रू म्हणजे काय देवळातला प्रसाद नव? शिकण्या हा गावातल्या पोरी बाईंची मस्करी करतोस. चला असं वाटतं ना. काय हो पोलीस पाटील ना तुम्ही आज घेऊन जाणे बुकलून काढा त्याला. नाही काही गरज नाही, मीच चांगला बुक केलाय त्याला, म्हणून त्या एका मुलीच्या अब्रू वाचले. छ्या, चला असं वाटतं ना. तात्या चला इज्जतीचा खोबरं केलं माझ्या. चला असं वाटतं ना. असं वाटतं याला जिता गाडावा, त्याच्यावर माझ्या पक्षाचा झेंडा रोवावा. छ्या. हे बघ आता मी तुला मान देणार. हवा असल्यास मी माफी मागतो. अहो सरपंच असं काय करताय? अहो तुम्ही तर मला माझ्या वडिलांसारखे आहात. बस पोरा बस. आता तुझी जागा तिथे घट्ट झाली बघ. हे बघ पोरा, तू त्या पोरीला समजाव. तिचा बा विरोधी पक्षातला आहे. उगाच त्याचा गैरसमज व्हायला नको. आणि इलेक्शन पण जवळ आली आहे. काय माझ्या निर्मळ कारकिर्दीवर कोणी बोट दाखवायला नकोय. हे बघ तू त्या पोरीची समजूत काढ. हे बघ बाबा तेवढं ऐकशील ना. वाटल्यास मी त्या पोरीचे पाय धरतो. नाही नको नको नको, तुम्ही काही काळजी करू नका. ती तसं काही करणार नाही, बाहेर कुठे बोलणार नाही. मी त्याची समजूत काढतो. पोरा पोरा तुझे लय उपकार आहेत बघ माझ्यावर. काय तात्या? डॉक्टर त्यासने दवाखान्यात घेऊन जा. वय लगेच. पोराकडे नीट लक्ष द्या. वय वय आपलंच पोर आहे ते. वय. चांगली औषधं वापरा. किती खर्च येऊ दे. झोप ये ना वैर पोरा. हं? नाही नाही तेल घालू का नाही डोक्यावर? नको नको, बस तू बस. अगं थकलेल्या शरीराला शांत झोप लागते असं तूच म्हणायचीस ना. हा, असं तुझे बाबा म्हणायचे. शेतावर राब राब राबायचे. शेत फुला फाळायचं. त्यांच्या हसऱ्या वावरण्यानं घरात अगदी आनंदी वातावरण राहायचं बघ. आव, ऐकलं का? तुमची न्यारी आणि आवीचा शाळेचा डबा तयार आहे म्हणलं. हो आलो बाई आलो. ए अवी झालं का तुझं? चल बाबा. आज शेतावर जायचं नाही वाटतं. आज शेतावर जावंसच वाटत नाही बघ. का हो? बरं वाटत नाही का? हा जीवाची लय घालमेल होती. हा ग बया, अहो काय झालं हो? अग ज्याची कारभारी नशी नटून थटून घरात बसली असेल त्याचा पाय घराच्या बाहेर पडेल तरी कसा. चला लई लाडात येऊ नका. आता आपलं पोरग 7 वर्षाचं होणार आहे म्हणलं. मग आता त्याला बहीण पाहिजे का भाऊ? चला. आता आपलं वय राहिलं का? इथंच तर मार खात्यात ना आमच्या बायका. अरे तरुणपणातच मनानं म्हाताऱ्या होतात बघ. ओ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान आनंदी, तुझ्या कपाळावरचं हे ठसठशीत कुकू तुझ्या रूपात लय भर घालतं बघ. ते तुमच्या नावाने लावते ना, म्हणून सुंदर दिसत. आणि समजा उद्या मी तुझ्या आधी गेलो तर ठसठशीत कुकू कपाळावर ठेवूनच मी जाणार आहे तुमच्या आधी. पण समजा याच्या उलट घडलं तरी सुद्धा हे ठसठशीत कुकू तुझ्या कपाळावर कायमचं राहिलं पाहिजे. आहो, असं वांगाळ काय तर बोल नका हो. माझी शपथ आहे तुम्हाला. आणि लोक काय म्हणतील? अगं लोकांचं काय आहे, एक दिवस हळहळतील, दुसऱ्या दिवशी विसरून जातील बघ. पण तुला आयुष्य काढायचंय जन्मभर. बाबा शाळेला निघायचंय ना. अरे वैर माझ्या लेकरा, काही नाही, तुझ्या आईचं जरा गृहपाठ घेत होतो. शाळेत ना घरी आल्यावर हा? मला येळेवर ग्रहपाठ कर म्हणते. मी स्वतः येळेवर ग्रहपाठ करत नाही स्वय. अरे लेकरा, तुझा गृहपाठ यागळा, तुझ्या आईचा गृहपाठ यागळा. हा, पण तू मात्र गृहपाठ येळेवर करायचा. खूप शिकायचं, कृषी पदवीधर व्हायचंय. बापापेक्षा बेटा सवाई वाया पाहिजे. हा, वाईन वाईन नक्की वाईन. वार माझ्या वाघ. चल तर निघतो आता. निघा. आई झोपू दे ग. ए आई झोपू दे ना ग. ए आई कोण तू? ए, स्वतःच्या बाला ओळखणास वय. हा, बाबा वय. काय बाबा, हे काही येळ झाली काय? बाबा तुम्ही कुठून आलात? अरे मनात आलं म्हणून वरून आलोय. आता जास्त डोकं खाजवू नकोस. मी काय सांगतोय ते ध्यान देऊन ऐक. ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ येते. अच्छा, निवडणुकीला आलात होय? अरे नाही लेका, तू निवडणुकीला उभा राहा असं तुला सांगाय आलोय. तात्या सरपंचाच्या विरोधात. काय? ए, बोंबलू नकोस, माझी झोपायची वेळ झाली आहे. गुड नाईट. तुझ्यासाठी गुड मॉर्निंग. अहो बाबा, कसलं गुड मॉर्निंग. इथं माझ्या झोपेचं खोबरं करून गुल झालात. बाबा फोटो नाही अण्णा, मला तुमचं काही ऐकायचं नाही. अगं बेटा, असं काय करतेस? मी ठरवलंय अण्णा, मी आता मुंबईला परत नाही जाणार. अगं मुली, तू एवढी डबल ग्रॅज्युएट झालीस, तुला मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. मग तिथलाच एखादा चांगला शिकलेला तालेवार नवरा बघू तुझ्यासाठी. अण्णा, या सगळ्या गोष्टींसाठी अजून वेळ आहे हो. इतक्या वर्षानंतर मी गावाला परत आलीये. काही दिवस तरी मला तुमच्या सोबत राहू द्या ना. आणि आता तर कुठे मला हे गाव आणि या गावातली लोक कळायला लागली आहेत.